गाइस, जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आजचा ब्लॉग स्पेशल आहे कारण की गणपती गेले म्हणून आता फक्त गणपतीच्या आठवणी आम्ही एवढे दिवस ताजा करत होतो। तर एवढे दिवस चांगला नाही वाटत ठेवायला म्हणून आज ते काढायचा विचार करत होतो। पण याच्यासोबत तुम्हाला सांगतोय गणपतीच्या डेकोरेशनला किती पैसे लागले, काय काय गोष्टी लागल्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। तर ही व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा। सगळ्यात पहिले आम्ही या डेकोरेशनसाठी आम्ही बॅनरच्या काट्या वापरल्या होत्या। कारण की बॅनरच्या काट्या वापरायचं कारण आहे कारण की आम्ही बॅनर लावला होता, या बॅनर दुसऱ्या काट्यांवर राहणार नाही म्हणून आम्ही बॅनरच्या काट्या पहिले सेटअप उभा केला आहे। तर तुम्ही बघितलं असणार तर पहिल्या ब्लॉगमध्ये कसं आम्ही बॅनरच्या काट्या उभ्या केल्या आहे। तर त्याच्यापुढे आम्ही पूर्ण फ्लेम उभी केली आहे। तर सगळा सपोर्ट त्या काट्यांवरच आहे। आणि हा सगळा सामान आम्ही मुंबईवरून आणला आहे। तर हा मुंबईवरून भुलेश्वर मार्केटमधून आणलं आहे सगळं सामान, हे फुलं, लाईटिंग, वेटिंग हे सगळं। आणि इथं फक्त एकच गोष्ट ओरिजिनल आहे ती म्हणजे ही वेल। या वेली आम्ही झाडावरून कापून आणले आणि हे एक आहे मस्त चिमणीसाठी घरं आम्ही जंगलामध्ये बनवली होती। या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो कसं काय, वरती पण सपोर्ट कसा दिला काय दिला हे तुम्ही बघा कंटिन्यू। आणि हे आम्ही कपडा फक्त चिंदी मार्केटमधून आणला आहे, हा आणि हा वरचा कपडा चिंदी मार्केटमधून घेतला आहे, डोंबिवलीमधून। तो तुम्हाला नक्की तिथं जावं, सगळं तिकडे तुम्हाला वेगवेगळे कपडे भेटतील आणि तिथून घ्या चांगला कपडा। घेण्याच्या मागे हिचं कारण आहे कारण की हिने सांगितलं होतं कपडा कुठे भेटतो आपल्याला चांगला, चिंदी मार्केटमध्ये स्वस्त कमीत कमी पासून जशी व्हरायटी घेणार त्याप्रमाणे तुम्हाला कपडे उपलब्ध आहे। चिंदी मार्केटला आपल्याला सगळ्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे कपडे भेटतात आणि वरती पण आणलाय तोच कपडा आहे सेम। आणि अजून ह्या गोष्टी, या सगळ्या बाकीच्या गोष्टी मुंबईवरून आणल्या, फक्त याच एकच गोष्ट ही कपडा आणलाय। आणि हे मम्मीच्या मैत्रिणीकडून आणले, हिच्या मैत्रिणीकडून आणले। आणि बाकी सगळे लाइटिंग बिटिंग हे ऑनली फॉर मुंबईवरूनच आणलंय सगळं सामान। पहिले तुम्हाला दाखवतो या वेली, आपण वेली मुंबईवरून आणलंय, सगळं सामान मुंबईवरून आणलंय। आणि ही एक गोष्ट फक्त आम्ही ओरिजिनल आहे ही झाडावरून आणली आहे। आणि बाकी हे पण एक चिमणीचं घर आहे, इकडे एक आहे। आम्ही असे 2-3 प्रकारे दाखवले साईडला म्हणजे जरा वाटेल चांगलं म्हणून। आणि बाकी ही एक फुलांची वेल आणली आहे आणि हे पण यावर्षी नवीन मस्त आले, हे एक हे आवडलं तिथून म्हणून जरा चांगलं वाटतं हे डेकोरेशन करण्याच्या टायमाला। आणि बाकी सगळं वरती तर तो हे तुम्हाला माहितीच आहे तर कुठून काय कसं काय आहे। आणि बाकी या गोष्टी सगळ्या। आणि हे स्पेशल एक आम्ही पानं घेतली होती, वेगवेगळी पानं, हे दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे हे पानं अशी सिंगल पानं घेतली होती। फोल्ड बिल सगळ्या गोष्टी करता येतात या पानांमध्ये आणि असं लटकून दाखवायचं ते। आता आम्ही एक या साईडला केले अशा प्रकारे हाय डेकोरेशन। आणि वरती पूर्ण नेट आहे, जाळी टाईप आहे, तर वरती आम्ही सपोर्ट देऊन ह्या सगळ्या गोष्टी त्याला लटकवलेल्या आहे। आणि बाकी सगळ्या या गोष्टी बॅनरवरच, आणि हा बॅनर आम्ही छापला आहे। आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन छापू शकतो तुमच्या प्रकारे, तुम्हाला कशी हवी तशी डिझाईन। तर त्याच्यासाठी अजून एक आम्ही साईडला पण केलं आहे की जसं म्हणजे वाटायला, कारण की साईडला पण जरा झालं पाहिजे कारण की साधं सिंपल नको म्हणून आम्ही बाहेर पण जरा दाखवलं की खरं जंगल टाईप कसं असतं। आणि कसं गणपतीला आपण जे गणपतीला सूट होतं आपण त्याच गोष्टी आपण डेकोरेशनला केल्या पाहिजे। सगळं सामान आम्ही मुंबईवरून घेतलं आहे, भुलेश्वर मार्केटवरून। आणि या गोष्टी भुलेश्वर मार्केट गल्ली नंबर 3 श्लोक दुकान आहे, दुकानाचं नाव श्लोक आहे, तिकडे हा सगळा सामान भेटतो गणपतीचा। तुम्हाला मी या ॲड्रेस देईल, नाही तर तुम्ही मला कमेंट करा, मी या कमेंट करून तुम्हाला रिप्लाय करून सगळं सांगेल की कुठून सामान घेतलं आहे। या प्रत्येक गोष्टीच्या मागे खर्च वेगवेगळा आहे। आता ही आम्हाला लाईटिंगच कमीत कमी ना 300 रुपयाला पडली होती। आणि हा फोकस मुंबईला होतं म्हणून स्वस्त पडला, 50 रुपयाला फोकस पडला आहे, एकदम स्वस्त मस्त येला फोकस। आणि या वेल्या, हे बॉल, हा एक बॉल कमीत कमी आम्हाला अराऊंड 80 का 90 रुपयाला पडला आहे हा एक बॉल। आणि या वेली काहीतरी 250 का 300 रुपयाला पडल्या। आणि हे पण एक 250-300 रुपयालाच पडलं डझनमध्ये, सगळं डझनमध्येच घेतलं आम्ही। फक्त हे सिंगल पीस आम्हाला काहीतरी 300 रुपयाला पडले, म्हणजे 300 रुपये जोडी पडली हे दोघं। आणि हे वेली तर आपल्याला झाडावर तुम्हाला भेटणार कुठे पण। आणि बाकी हे सगळं तुम्ही हे नेट मी एकदम मोठा घेतला आहे कारण की त्याच्यात स्मॉल साईज पण होती, ती 250 रुपयाला होती आणि मोठी साईज 350 रुपयाला होती। आणि बाकी सगळं तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी म्हणजे त्या बॅनरच्या काट्या तुम्ही विकत आणू शकतात। तर प्रत्येकाकडे स्क्वेअर फूट वेगळा असतो, तर तिकडे तुम्ही व्हिजिट करून तिकडे बघा तुम्हाला केवढी साईज लागते केवढी नाही डेकोरेशनला। या डेकोरेशनला मला अराऊंड कमीत कमी 2600-2700 रुपये खर्च लागला होता या डेकोरेशन करिता।
आणि एवढं सुंदर डेकोरेशन बनलं तर तुम्ही पण हे नक्की करा. डेकोरेशन साधं सिंपल आहे, जास्ती काय मेहनत लागत नाही या डेकोरेशनला. तर इथं पण तुम्ही हे करू शकतात चांगल्या प्रकारे. तर तुमच्या गणपतीच्या थीमवर आहे. साधं सिंपल डेकोरेशन इज द बेस्ट डेकोरेशन. अराउंड 2600 ते 2700 रुपयामध्ये हा खर्च होतो डेकोरेशनला. तर आजचा ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्की सांगा आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर भेटायच्या अगोदर एक सांगणे तुम्हाला, कारण की 2 दिवस आपण आता लॉंग व्हिडिओ बनवणार नाही आहे, तर फक्त शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे. तर त्या शॉर्ट व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि कसा वाटला आजचा ब्लॉग तर नक्की सांगा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय आणि भेटू 2 दिवसानंतर. शॉर्ट्स व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. बाय.